इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 यासाठी प्रश्न क्रमांक 1 ते 4 गुणांचा हा प्रश्न असतो. त्यातला पहिल्यातला ए हा बहुपर्यायी प्रश्न असतो. अचूक उत्तर या ठिकाणी सोडावं लागतं. त्याचं पर्याय क्रमांक त्या ठिकाणी लिहायचं असतं आणि त्याच आधारावरती आधारित तुम्ही प्रश्न सोडू शकतात का? तर बहुपर्यायी प्रश्न आपल्याला काही दिलेले आहेत ते बघूया. इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 सरावासाठी प्रश्नांचा एक बहुपर्यायी प्रश्न आणि हा 1 गुणांचा प्रश्न आहे. परीक्षेमध्ये पहिला प्रश्न जो असतो त्यातला ए हा बहुपर्यायी प्रश्न असतो. पुढील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायापैकी अचूक पर्याय निवडा. 3x + 2y = -11 आणि 7x - 4y = 9 ही एक सामायिक समीकरण सोडवताना dx ची आपल्याला या ठिकाणी किंमत काढायची आहे. मग dx ची किंमत आपण एक सामायिक समीकरण लिहून घेऊया. 3x + 2y = -11 आणि 7x - 4y = 9 ही एक सामायिक समीकरणे दिलेली आहेत. याला म्हणूया A1, B1 आणि C1. याला म्हणूया A2, B2 आणि C2. इथे आपल्याला dx ची किंमत काढायची आहे. मग dx ची किंमत काढण्यासाठी त्यासाठी सूत्र आहे C1, C2 आणि वायचे सहगुणक लिहायचे आहेत B1 आणि B2 हे डिटर्जंट निश्चयक त्यांचे सहगुणक लिहून झालेले आहेत. मग इथे किमती टाकायच्या आहेत. C1 म्हणजे -11, C2 म्हणजे या ठिकाणी आलेला आहे 9, B1 याची किंमत आहे 2 आणि B2 याची किंमत आहे -4. पुन्हा आपण सूत्र या ठिकाणी वापरणार आहोत. A × D - B × C. A - 11 × C D - 4 वजा B हा B आहे गुणिले 9 बरोबर 11 × 44 दोघं ऋण आहेत म्हणून धनचिन्ह येणार आहे 44 वजा कौसामध्ये 9 × 2 = 18 म्हणजे 44 - 18 याचं उत्तर येत आहे 26. म्हणजेच पर्याय क्रमांक A 1 त्याचं उत्तर आहे 26.